हा बघा कसला मुसळधार पाऊस पडतोय. पावसाने जोडून टाकला नाही. मी या साईडला बसलेत सर्व. तर मित्रांनो आत्ताच उठलोय, दात घासले आणि जस्ट डायरेक्ट कॅमेरा समोर आलो. मी बघतो तर काय पाऊस बाहेर आणि मम्मी पण मस्त गावणे करते. बघा बाहेर पाऊस बघा किती आहे. असं तुफान पडतोय पाऊस. काय या साईडला पण बघा. आणि बघा इकडे गावणं करते. बाहेर पाऊस प्लस गावणं आणि चाय. असा आजचा सकाळचा बेत आहे. नंतर थोड्याच वेळात आपण गावणं घेऊया आणि चाय घेऊया. बघा पाऊस बघा आणि तो तिकडून ना चुलीचा धूर येतोय. असा पाऊस जोरदार आणि चुलीचा धूर एक नंबर वाटतो. तिकडे नारळ बघा. हा व्ह्यू आहे आपल्या बारीतून दिसतो. कल्प्या उठला काय माहित नाही. हे समोर दिसतंय ना हे कल्प्याचं घर. आतापर्यंत ना 5 गावणे झाले आणि इकडे 6वं आता गावना पॅनवर जातो. आपली कावील ना जरा भंगार झाले त्याच्यामुळे वापरत नाही. ती परत वापरायला काढायची आहे. या साईडला हा 6वा गावना गेला. तर नमस्कार मित्रांनो, मी सिद्धार्थ आणि तुम्ही बघताय सिद्धार्थ वे स्टोरीज. तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. मित्रांनो या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला कोकणात कितपत पाऊस पडतोय आणि पर्यायाने आमचे किती ओसंडून वाहत आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ का आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय वाटलं तर व्हिडिओमध्ये कमेंट नक्की करा. तर चला मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. हे बघा मित्रांनो बाहेर पाऊस ना जोरदारच पडतोय अजून पण. आता सकाळचे 9 वाजले आणि आपण कसं आता मम्मी रेडी करत होती ना घावनानी, तो घेतलाय घावना घेतलाय आणि चाय घेतलाय. सो आता ही खाऊया आणि नंतर जरा बाहेरचा फेरफटका मारूया. म्हणजे पाऊस कितपत आहे, किती पूर आला आहे. सो मी सकाळचा नाश्ता घावणे म्हणून करतो आणि डायरेक्ट तुम्हाला भेटतो. सो मित्रांनो तुम्ही पण या घावणे खायला. व्ह्यू सोबत आपण आता घावणे खाऊया. बघा मित्रांनो आता बाहेर पडलोय आणि पाऊस पण ना जोरदार आहे. आता थोडा कमी झालाय तरी पण रिमझिम रिमझिम चालू आहे. दाखवतो थांबा समोरून. बघा तिकडं धकट्या बसल्या बघा. हा पाऊस आहे इकडे. शुभमकडे जाऊया. शुभम आहे का उठला काय बघू. मित्रांनो तुम्हाला एकदम व्ह्यू बघायचा आहे नेचरचा. सामाट टर्न करतो कॅमेरा आणि दाखवतो. ते तिकडे समोर दिसतं ना हे खाण्यावली गाव आहे, लिंबूवाडी. मध्ये मध्ये वारा पण येतोय, असा पाऊस पडतोय. समोर दिसतंय ना माझ्या घर. इकडून पाणी येतं ना हे उपलाटीचं पाणी आहे. वरती भागाच्या इकडे उपलाटी पण सुटले म्हणजे एवढा पाऊस पडतोय. तुम्ही समजून जा. मग उपलाट म्हणजे काय, जमिनीतून पाणी येतं. अति पाऊस पडला ना की जमिनीतून डायरेक्ट पाणी यायला सुरुवात होते. जर पाऊस नसला तरी हे पाणी वाहत बसतं. पब्लिक वाढत आहे. हे दोघं आलायत. आता बाबूला पण बोलू. हे बघा आता खाली आलो मेन रोडला. आता आपण पहिल्यांदा ना ओवलकोंडीत जाऊया. आणि हे बघा आमचा स्टॉप एस टी स्टँड बोवळवाडी. आता बघूया बावा पण आहे काय घरात. बावा असला तर बावा पण येईल. बावा म्हणजे साहिल. मित्रांनो आता ना आपल्याला थोड्याच मिनिटात ओवलकोंडी और दाखवतो. तर भावा पण पाठवून येतोय आपल्याला जॉईन होईल. हळूहळू पब्लिक वाढते. पटंदा पण येणार होता पण पटंदा वरतीच आहे, त्याचं काम करतोय स्वतःचा. पाऊस बेकार पडतोय सगळा भिजलोय पण पाठवून. ते आता थोड्याच वेळात दिसेल बघा. हा बघा काय येतात. थांबा. हा बघा नंदनीत आहे. चल खाली जाऊया. हा उडी मारतो होय. लाल पाणी खनीचा. चला खाली जाऊया. हा बघा काय ता सुसाट तराट खनीचा पाणी. ही ना आपली मेन ओवलकोंड. इथं एक कोंड आहे, छोटीच आहे ती, आता राहिल्या नाही बऱ्यापैकी. हे पाणी कमी वाटतंय पण पाणी जास्त आहे.
तो हा ओवलकोंडीचा होता. आता आपण बावीच्या पर्यात जाऊया. म्हणजे तिथं पियाचं पाणी आहे ना तिकडे. आता पंपनी सर्व काढून टाकलेले असतात. आता परत चला वरती जाऊया. हे बघा इकडे बघतायत बघा. चल आता हाऊर बघून ना रिटर्न चाललोय. आता बावीच्या पर्यात जाऊया. तिथं आपण पियाचं पाणी नाही भरतो. आम्ही तर आता भरत नाही. हा नेक्स्ट स्टॉप बावीच्या पर्याय. तर बावीच्या पर्यात ना हिडन स्पॉट दाखवतो. हिडन स्पॉट हे बघा. इथं जास्त काय खदूल पाणी नसतं. पूर्ण उपलाटीचं पाणी असतं. पहिला खालती जाऊया नंतर मग वरती होऊया. आता खाली जाऊया बघूया. ही बघा ही तली आहे. इथं म्हणजे जेव्हा इकडं पाणी यायचं ना तेव्हा इथं आम्ही पाणी भरायचो. कुर्ली पाहिजे तुला? हा आता कुर्ल्या पण दिसत नाही. हे बघा इकडे ना लहानपणी इथं मध्ये पडायचो आणि डायरेक्ट खाली. तिकडे बघा पाणी बघा. हे बघा एकदम गरम पाणी आहे. गरम 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 कातलावरचा पाणी. कातलावरचा म्हणजे खनितला पाणी नाही हा. ताऱ्यावरचा पाणी आहे. एकदम क्लीन आहे. खदूल अजिबात नाही. तिकडे पहिल्या ना कुर्ल्या चढायच्या. त्या नाल्यातनं पाणी येत आहे ना तिकडे. बघूया गरवायचा एक व्हिडिओ ना तुम्हाला लवकरच दाखवेल. म्हणजे आता घरीन तर करू नाही शकत. बघूया काहीतरी जुगाड करून गरवणार आहे. हा व्ह्यू बघा आमचा बावीच्या पर्याचा. इकडे मंदिर आणि खाली पाणी. वरतून कातलावर येणार हौर. तिकडे तल्ली आहे. उन्हाळ्यात ना आम्ही तिकडे पाणी भरतो या साईड. वरचा तुम्हाला हिडन स्पॉट दाखवतो. उतरणार आहे उतर ना तिथे खाली. हा चालेल. आणि तिथं पाणी केवढं आहे ना दाखवतो. चला आता वरती जाऊया. तरी पण आता थोडा रिमझिम पाऊस आहे. जास्त पण नाही. आता इथून थोडा वरतून पण दाखवतो. धबधब्यासारखा दिसतं पूर्ण. पूर्ण आता गच्च झालाय. तो बघा धबधबा बघा दिसत नाही आहे. आतमध्ये जायला पाहिजे आहे. या साईडून व्ह्यू दाखवतो. हा इकडून व्ह्यू. नारळ आहे. हे मंदिर आहे आणि इकडून पाणी. हे बघा आता तुम्हाला ना आमच्या इकडचा हिडन जेम दाखवतो. हा बघ ना आतमध्ये जा आणि बघ. स्वतःना आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया. काल आलेलो पण आतमध्ये नाही गेलो. कालचा तर व्हिडिओ नाही बनवलाय. एकदा जाऊन बघूया आतमध्ये. पकड. जेवढं पाणी चांगलं दिसतं ना तेवढंच पाणी ना जीव घेणं पण ठरतं कधी कधी. आता परवाच मागे झालंय. पाणी आणि आग याच्याशी ना मस्ती कधी करू नये. कधी आपला जीव घेईल काय सांगता येत नाही. आणि हिडन जेम समोर दिसतोय आपल्याला. यो बघा मित्रांनो कसला वाटतोय बघा हिडन जेम. खतरनाक वाटतोय. इथे पाणी पण एवढं डीप नाही आहे. जे ठीक आहे पण उड्या मारू शकतो एवढं तर हाय. हिडन जेम बघा कसा वाटला तुम्हाला कमेंट मध्ये नक्की. आता हिडन जेम बघून झालाय. आता आपल्या निवंद्यावर जाऊया. बघा भाव आहे एवढं शुभम पाटी पब्लिक आहे. स्वतः डायरेक्ट निवंद्यावर जाऊया आणि भेटूया. हे बघा आता निवंद्यात आलोय बघा. समोरून बघा संत गतीन पाणी जात आहे. दाखवतोय. इथे काही रिस्क नसते काय पण. आणि हा एक टाइम ना ही राजापूरवाल्यांची बाग आहे. म्हणजे आम्ही बोलतो त्यांना राजापूरवाले भोवडच आहेत आमच्याकडचं. हे बघा संत गतीन दगड. हे बघा इथं संत गतीन वाटतंय पण पाणी जरा हाय. फोर्स आहे पाण्यास. तिकडं उंच आहे. हा उन्हाळ्यात आपण तिकडं आंघोळ करतो. सुसरीची कोंड बोलतात. हे इकडं आहेत पाठी. इकडं मध होता आणि दगड मारला आणि कालबा होता. त्या उठून गेल्या होत्या. नंतर सांगतात मास्का उठून गेली होती. आधी नाही सांगत.
तर मास्क असती ना फोडला नाही असतं चांगला. हा लायकी आहे का मास्क असताना मारायची? सोलून टाकतील. सो आता पाऊस कमी झालाय म्हणून जरा पाणी पण वाटतं कमी खाली उतरलाय. पाणी बघा किती संत गतीने वाहत आहे, पण खाली ना पाण्याला फोर्स असेल, नदीसारखा इच्छा वाहत आहे. काय वाटत नाही म्हणजे एवढा पाण्याला फोर्स आहे, पण असणार कन्फर्म. बाबा जातोय काय खाली पाण्यात? जा ना. नाही काय करू, जा ना. लय मोठा आहे कुठं खाली कशा तू गेलास तरी चालेल, आम्ही हो. तुझी जमीन थांबलाय. एवढ्या बायका पोरत माझी कर दी बात, कर दी बात. आता भावा पण लाईनीवर येतोय. आलो आलो आला. जबाबदार हा मोठा म्हणे पाटली वाटत. साधा मित्रांनो खालून ना निवंद्यावरून पण आलोय. दाखवला केवढा होता तो पूर. पूर नाही हौर, आमच्या भाषेत हौर. मला 2-3 कमेंट आले जास्त इंग्लिश बोलू नको, तू स्वतःच्या भाषेत तरी बोल, मालवणी तरी बोल. पण तुम्हाला काय सांगू, आमची भाषा आहे ना, जे बोली भाषा आहे ना, ती थोडी मराठीच आहे. भावा 4 व्हीलर घेतोय काय असं विचारतोय. अरे इथं काल तिथं वॉशरूमला जाय पैसे नव्हतं, तू 4 व्हीलर विचारतोय. 5 रुपये नव्हतं आमच्याकडे. सो मित्रांनो आजचा व्हिडिओ असा होता ज्यात आपण थोडीफार शेती पण बघितली, लावणी म्हणजे, आणि खाली बावीच्या पर्यात गेलो. बावीच्या पर्यातला म्हणजे आमच्यासाठी छोटा हिडन स्पॉट आहे तो पण दाखवला. आणि इकडे निवंद्यावर पण गेलो. निवंद्यावर कसं संत गतीने वाहतं त्याच्यामुळे काही समजत नाही पाणी किती येते. सो आता थोडा पाऊस पण रिमझिमच आहे, थांबलाय थोडा. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि जर का या व्हिडिओमध्ये काही वाटलं असेल तर व्हिडिओला नक्की कमेंट करा. तर चला मित्रांनो भेटूया एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.